गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपल्या दासबोध वर्गाचा दुसरा दिवस. आज आपला जो दासबोध वर्गाचा ग्रुप तयार झाला आहे त्यामधल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते आहे. माझे सद्गुरू प्रल्हाद महाराज, डॉक्टर काका आणि अमरावतीच्या म्हणजे माझ्या गावच्या मंदाताई गंधे यांना वंदन करते. मला ज्यांनी या मार्गाची आवड निर्माण करून दिली त्या जयश्रीताई सांगवीकरांना पण वंदन करते. आणि तुम्ही सगळेजण श्रोते हे ऐकण्यासाठी एकत्र आला आहात, तुम्हालाही वंदन करते. मला हे माहिती आहे की माझ्यापेक्षा सगळे बरेच लोक यात मोठे आहे वयाने, त्यामुळे मी त्यांनासुद्धा मनापासून नमस्कार करते आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी असावेत ही सुद्धा पुन्हा एकदा विनंती करते. आणि आपल्या अभ्यासाच्या वर्गाला सुरुवात करते. काल आपण ग्रंथारंभ लक्षण पाहिले. हा दशक स्तवनाचा आहे. ग्रंथारंभ लक्षणानंतर समर्थ आता गणेश स्तवनाला सुरुवात करतात आहे. गणेशाची सुरुवात करत असताना आपल्याला माहिती आहे की सगळेजण नेहमी कुठल्याही ग्रंथाची जी सुरुवात करतात ती गणेशापासून करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरी जी लिहिली तेव्हा सगळ्यात पहिली जी ओवी आहे ती गणेशाला वंदन करणारीच आहे की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं संवेद्या आत्मरूपा श्रीराम. तसंच आता समर्थांनी सुद्धा या गणेश स्तवनाची सुरुवात करताना समर्थ पहिल्याच ओवीत म्हणतात आहे ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा श्रीराम. ही ओवी अभ्यासनापूर्वी आपण समर्थांनी या दशकाला जे स्तवन नाव दिलं आहे हे कशासाठी दिलं आहे, एक 2 मिनिट त्याच्यावर विचार करूया की स्तवन म्हणजे काय. तर स्तवन म्हणजे स्तुती. आणि ही स्तुती आपण पाहतो की नेहमी भगवंताची स्तुती केल्या जाते आणि स्तुती केली की भगवंत प्रसन्न होतो. व्यवहारात जर आपण बघितलं तर आपल्याला पण स्तुती खूप आवडते. आपलं कौतुक कोणी केलेलं खूप आवडते. अहो, नवीन एखाद्या साडीची मी जर घडी मोडली ना तरी मला अपेक्षा असते की लोकांनी माझी साडी छान म्हणावी. बरं, नुसतं म्हणावी नाही, त्यांनी जर म्हटलं ना मैत्रिणींनी मला की तुझी साडी खूप छान आहे तर घरी गेल्यानंतर मी पुन्हा घरच्यांनाही सांगते हो माझी ही साडी खूप आवडली सगळ्यांना. म्हणजे साधी साडी जरी खरेदी केलेली असेल तर त्याचीसुद्धा इतरांनी स्तुती करावी असं आपल्याला वाटतं. म्हणजेच सगळे कसे असतात स्तुतीप्रिय असतात. तशीच देवदेवतांनासुद्धा स्तुतीप्रिय आहे.
आपण अनेक स्तोत्र रोज देवाची म्हणत असतो. देवाची स्तुती करणारे स्तोत्र आपल्याला तोंडपाठ असतात. तशीच आता या गणेशाची स्तुतीस समर्थांनी प्रारंभ केला. कारण कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात आपण गणेशपूजनाने करतो. तीच परंपरा सांभाळत समर्थ इथं गणेश स्तवन करतात. याच्या मागे एक पौराणिक कथा आहे की गणेशाच्या पूजेपासून का प्रारंभ करतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की व्यास त्यांनी अनेक पुराणं लिहिलेले आहेत. अनेक ग्रंथसंपदा त्यांची आहे. जेव्हा व्यासांनी काही ग्रंथसंपदा लिहिण्यास प्रारंभ केला, तेव्हा ते प्रारंभ केल्यानंतर त्यांना काहीच सुचेना, काहीच आठवेना की काय लिहायचं आहे. त्यांना समजेच ना की असं का होत आहे म्हणून. म्हणून त्यांनी काय केलं की माहिती आपल्याला आपल्याला काही येत नसते की आपली धाव कोणाकडे असते, ईश्वराकडे असते. तसंच त्यांनी ब्रह्माची आराधना विष्णूची आराधना केली आणि विष्णूची आराधना केल्यावर विष्णू प्रसन्न झाले आणि विष्णूंनी त्यांना सांगितलं की ग्रंथारंभी तुम्ही गणेशास वंदन करा, म्हणजे तुमचा लिखाणास प्रारंभ होईल आणि तो तो प्रारंभ केल्यानंतर तो निर्विघ्नपणे शेवटास जाईल. तेव्हापासून गणेशाच्या पूजनाची कार्यारंभी सुरुवात करायची हे आपलं नेहमीचं सगळ्या व्यवहारात पण आणि परमार्थात पण ही प्रथाच पडलेली आहे. म्हणून समर्थांनी सुद्धा या ग्रंथाची सुरुवात करताना म्हटलं, ओम नमोची गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञानभ्रांती छेदका बोधरूपा श्रीराम. इथं ओम हे जे अक्षर आहे हे ब्रह्मवाचक आहे आणि ब्रह्मवाचक शब्दाने समर्थांनी त्याचा वस्तुनिर्देश केला आहे आणि नमो या शब्दाने त्यांनी नमस्कार रूपी मंगल केलेले आहे. म्हणजे येथे समर्थांनी ओंकार म्हणजे काय तर ओंकार म्हणजे गणपतीचंच नाव आहे ओंकार, गणेशाचंच नाव आहे ते. तर समर्थांनी इथं काय केलं आहे की दोन्ही ब्रह्मरूप आणि जगत्कारण रूप हे दोन्हीही एकच आहेत असा हेतू पुरस्कर ओम या शब्दाने तो निर्देश केलेला आहे. आणि ओम नमो जी, जी म्हणजे आपण आदराने म्हणतो, म्हणून आपण रामचंद्ररावजी असं लावतो नावाच्या मागे. जी हा आदराने म्हटलेला शब्द आहे. त्यानंतर त्यांनी गणनायका म्हटलं. तर गण म्हणजे काय तर गण म्हणजे समूह आणि नायक म्हणजे मुख्य प्रतिनिधित्व करणारा. जर एखाद्या कुठल्याही कार्य असो कुटुंब असो जर मुख्य प्रतिनिधी नसेल ना तर ते काम तिथलं काम योग्य होत नाही. म्हणून कुठल्याही गोष्टीसाठी लीडर हवा असतो. एखादा ग्रुप असेल ना तर त्याला लीडर पाहिजे असतो. किंवा समजा एखादी नाव आहे ती जर चालवायची असेल तर त्याला एकच नावाडी पाहिजे. प्रत्येकजणच म्हणेल की मी चालवतो त्याच्यात बसणार आहे तर ती नाव कुठे जाऊन पोहोचेल. त्याच्यामुळे एकच नावाडी त्याला पाहिजे. असा मुख्य प्रतिनिधित्व करणारा पाहिजे. मग असा प्रतिनिधित्व करणारा हा गणनायक म्हणजे गणपती आहे. म्हणून ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका. आणि हा गणपती कसा आहे आपल्याला माहिती आहे की याच्याजवळ सगळ्या सिद्धी आहेत. हा बुद्धीचा देवता आहे. त्याचे सगळे गुण आपल्याला माहिती आहे कारण आपण अथर्वशीर्ष म्हणतो की काय काय त्याच्यामध्ये आहे, सगळंच आहे. तो कसा गुणांच्या पलीकडचा आहे हे सगळं आपण त्याच्यामध्ये त्याचं वर्णन ऐकलेलं आहे. सर्व सिद्धी फलदायका आणि कुठल्याही सिद्धीला फळ देणारा असा या गणपतीला समर्थ वंदन करतात आहे. आणि वंदन केल्यावर ते पुढे म्हणतात आहे की अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. कारण काय आहे की जीव खूप अज्ञानी आहे आणि भ्रांत आहे. काल आपण भ्रांती म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास केला होता. थोडंसं ते आठवलं की लक्षात येईल की आपण कशामध्ये अडकलेलो असतो. तर असं अज्ञान आणि भ्रांती दूर करणारा, बोध देणारा, बोध म्हणजे ज्ञान, असा बोध म्हणजे ज्ञान देणारा असं ज्याचं स्वरूप आहे असा बोधरूप गणेश आहे. ते समर्थ त्याला वंदन करतात आहे. पण इथं त्यांनी जे म्हटलं आहे की अज्ञान भ्रांती छेदका,
मग समर्थांनी इथं अज्ञान हा जो शब्द वापरला आहे, तर आपल्या जीवनात येणारे साधेसुधे संकटे हरण करणारा म्हणून त्याला म्हटलेलं नाही आहे. तर त्यांनी गणेश, कारण आपली ही कल्पनाच आहे की संकट आलं की गणेशाच्याकडे धाव घ्यायची. पण अशा साध्यासुद्धा प्रापंचिक गोष्टींसाठी त्याच्याकडे धाव घेणं, यासाठी समर्थ इथे म्हणत नाही आहे की हा संकट निवारणार आहे. कारण समर्थ त्याला संकट समजतच नाही. तुम्हा आम्हाला सामान्य लोकांना ते संकट वाटतात प्रपंचात येणारी, पण समर्थ संकट त्यालाच समजतात की जो अज्ञानाने ग्रासलेला आहे, ज्याच्याजवळ भ्रांती आहे, त्याला समर्थ संकट म्हणतात. मग सगळ्यात मोठे संकट जीवाला हेच आहे की तो अज्ञानी आहे. अज्ञानामुळे काय होते? अज्ञानामुळे दुःख, दुःखामुळे भय, अशांती, असमाधान, काम, क्रोध या सगळ्या विकारांची जीवघेणी शृंखलाच आपल्या मागे लागते आणि ती आपल्याला जखडून टाकते. म्हणून यातून जर मला स्वतःची सोडवणूक करून घ्यायची असेल, तर ज्ञानरूप आणि बोधरूप असा कोणी असेल तो गणेशच आहे. आणि तोच अज्ञान समूळ नष्ट करणारा आहे. कारण अज्ञान नाहीसे झाले की सर्व सिद्धी आपोआपच आपल्यासमोर लोटांगण घालणार आहे, म्हणजेच आपल्याला फळ मिळणार आहे. म्हणून समर्थांनी इथं म्हटलं की ओम नमोची गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा श्रीराम. असा हा गणेश, याचं जे वर्णन केलं समर्थांनी आत्ता, अज्ञान भ्रांती वगैरे किंवा त्याचं स्वरूप काय आहे, ज्ञानस्वरूप आहे तो, हे सांगितलं. हे सगळं निर्गुणाचं म्हणजे ब्रह्माचं वर्णन आहे ते. आणि आपण ओळखतो ज्या गणेशाला, तो सुद्धा गणेश म्हणजे काय, तो कोणाला आपण ओळखतो की जो बुद्धीची देवता आहे, यात वादच नाही. की ज्याच्याजवळ 14 कला 64 14 विद्या 64 कला असलेला असा हा अधिपती असलेला त्यांचा सगळ्यांचं ईश म्हणजे नियमन करणारा, संचलन करणारा हा जो गणेश आहे, हा गणाधीश म्हणजे बुद्धीचा प्रकाशक आणि इंद्रियांचा प्रशासक आहे. आणि अशा या गणपती सर्वसामान्यांचा, जनसामान्यांना सुद्धा तो आपलासा वाटतो. त्या म्हणूनच आपण त्याला सुखकर्ता म्हणतो, दुःखहर्ता म्हणतो, विघ्नहर्ता म्हणतो, संकट निवारण करता म्हणतो. गणेशाची कितीतरी नावं आहेत हो. आपल्याला माहिती आहे की गणेशाच्या रूपही किती प्रकारची आहे. गणेशाची अशी एकच देवता आहे की इतक्या रूपांनी तो आपल्याला दृष्टीस पडतो. अशी ही मंगलमूर्ती गणपती आहे. मग हे सगळं वर्णन सगुणातल्या गणपतीचं आहे. पण समर्थांना कदाचित असं वाटत असेल की आपण हे स्तवन करतो आहे. मग स्तवन हे फक्त सगुणाचं केल्या जाते आणि सगुणाचं स्तवन असल्यामुळे समर्थांनी फक्त पहिल्याच ओवीमध्ये ब्रह्म असलेल्या गणेशाचं वर्णन केलं आहे आणि त्यानंतर संपूर्ण समासामध्ये गणेशाचं वर्णन हे सगुण असलेला जो गणेश, त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन आपण जर वाचलं ना, की अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर दिव्य आणि मनोहर रूप असणारा गणेश उभा राहिल्याशिवाय राहत नाही. मग असं रूप या सगुणातल्या गणेशाचं जर तुम्हाला पाहायचं असेल, तर हा समास तुम्ही स्वतः घरी संपूर्णपणे वाचायचा. कारण या ओव्या ज्या समर्थांनी या दिलेल्या आहेत सगुणाच्या गणेशाच्या, याच ओवी संपूर्ण समासात दिलेल्या असल्यामुळे आपण हा समास आता इथेच थांबवणार आहोत आणि आपण आता यानंतरचा जो तिसरा समास आहे त्याकडे वळणार आहोत. गणेश स्तवन आपलं पूर्ण झालं आहे. कारण याच्यामधलं जे वर्णन आहे, या ओव्या वाचल्या कीच आपल्याला समजणार असल्यामुळे त्यावर फारसं विवरण करण्याची गरज आहे असं वाटत नाही. म्हणून आता अभ्यासासाठी आपण तिसरा समास घेत आहोत, तो म्हणजे शारदा स्तवन. जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदी समर्थांचा दासबोध हातात घेतला आणि तो हातात घेतल्यानंतर जेव्हा
गणेश स्तवनानंतर शारदा स्तवन आलं. माझ्या डोक्यामध्ये एकदम मी खूप भूतकाळात गेले आणि लहानपणी शारदा उत्सवामध्ये खूप स्पर्धेंमध्ये भाग घ्यायची हौस असायची. कारण शारदा एक तर बायकांचा उत्सव असतो. शारदा सगळ्या बायका मंडळ जे बायकांचं असतं त्याच बसवतात आणि त्या शारदेमध्ये ती शारदा काय हे समजून घेणं वगैरे तर काही समजतच नव्हतं तेव्हा. पण तिथे त्या स्पर्धेमध्ये रोज छान तयारी करून जायचं, वेगळ्या वेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा. एवढीच ती शारदा माहिती होती की दसऱ्यानंतर 5 दिवस खूप एन्जॉय करायला मिळतो, या पलीकडे काहीच शारदा माहीत नव्हती. पण जेव्हा मी हा शारदा स्तवन वाचला आणि अनेक जणांचा प्रवचनाच्या माध्यमातनं या शारदा स्तवनावर विवरण ऐकलं, तेव्हा मी चाटच पडले की ही शारदा किती महत्त्वाची आहे हो. शारदा जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला यातला काहीच, म्हणजे जे काही सखोल ज्ञान पाहिजे ते अजिबात समजत नाही, हे माझ्या लक्षात आलं. त्याच्यामुळे शारदा स्तवन आपण आता मात्र अगदी सविस्तर घेणार आहोत. म्हणून सगळ्यात सुरुवातीला शारदेला आधी मी वंदन करते आणि नंतर शारदा स्तवनाला सुरुवात करते. समर्थांनी पहिल्याच ओवीमध्ये म्हटलं आहे, आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसूता शब्दमूळ वाग्यदेवता माहम माया श्रीराम. की आता आधी त्यांनी गणेशांना नमस्कार केला होता की जिच्यापासून वेद प्रगट झालेले आहे, अशा त्या शारदेला समर्थ आता वंदन करतात आहे. कारण वेदांची माता आहे शारदा. वेदांची माता म्हणजे काय, तर माता म्हणजे जननी असं सांगून ते ब्रह्मदेवाची कन्या आहे असं सांगतात. कारण भारतीय जीवनामध्ये वेदांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा वेदांची आई आहे शारदा. वेद असं म्हणतात की वेद प्रत्यक्ष भगवंताची निश्वासिते असली तरी ती जी शब्दरूपाने प्रगट झाले त्या शब्दांची जननी म्हणजे शारदा आहे. ही शारदा म्हणजे ब्रह्माची शक्ती आहे. जेव्हा ब्रह्माला एकोहम बहुस्याम असं स्फुरण झालं, तेव्हा त्या स्फुरणातून प्रगट म्हणजे व्यक्त झालेली ही शारदा म्हणजे मूळ माया आहे. आणि ही मूळ माया संकल्पामध्ये शक्तिरूपाने असते. म्हणून अशा या मूळ मायेपासून संपूर्ण ब्रह्मांडाची सृष्टीची निर्मिती झालेली आहे. म्हणजे पहा कसा क्रम आहे की आधी एकटे परब्रह्म तत्व होते, म्हणजे फक्त ब्रह्म होते. ब्रह्माला एकोहम स्फुरण झालं आणि त्याच्या स्फुरणातनं मूळ माया निर्माण झाली. म्हणजे आधी ब्रह्म, त्यानंतर मूळ माया आणि त्यानंतर गुणमाया निर्माण झाली. आणि या गुणमायेमध्ये त्या सत्वगुणापासून ईश्वराची निर्मिती झाली. कारण गुण म्हणजे सत्व रज तम असे हे 3 गुण आहेत. तर मग या गुणमाया मसपासून ईश्वराची निर्मिती झाली. म्हणजेच काय झालं आता बघा की अशा या सृष्टीची निर्मिती करणारी जी मूळ माया म्हणजे शारदा आहे, या शारदेपासून आपण ज्याला ईश्वर म्हणून नेहमी सगुणात पूजत असतो अशा ब्रह्मा विष्णू महेशाची निर्मिती झाली. मग ब्रह्मा काय कार्य करतो, तर ब्रह्म सृष्टीची रचना करतात, विष्णू त्या सृष्टीचा सांभाळ करतात आणि महेश त्या सृष्टीचा संहार करतात. अशी ही मूळ माया म्हणजे शारदा परब्रह्माची स्वतःची शक्ती आहे. 6व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात आहे की जे अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी आपण आदी पुरुषी दडी मारून राही श्रीराम. की ही जी माया आहे हिने संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे. ही अनंत ब्रह्मांडे घडी म्हणजे ती संपूर्ण ब्रह्मांड निर्माण करते आणि केवळ खेळ म्हणून कौतुकाने ती नष्टही करते.
लहानपणी भातुकलीच्या खेळामध्ये मुली जसा भातुकलीचा खेळ मांडतात आणि कंटाळा आला की तो लगेच मोडून टाकतात. अगदी तसंच ही शारदासुद्धा काय करते की ही मूळमाया ब्रह्मांड निर्माण करते आणि खेळ म्हणून ती कौतुकाने ते नष्टही करते व स्वतः ब्रह्मस्वरूपात दडी मारून बसते. म्हणजे ती तिथं अव्यक्त रूपात जाते, कारण ब्रह्मांडाला घडवणे व ती परत मोडणे ही तिची लीला आहे. म्हणून समर्थ 7व्या ओवीत तिचं वर्णन करताना सांगतात आहे की जे प्रत्यक्ष पाहता आडळे, विचार घेता तरी नाडळे, जयेचा पार न कळे ब्रह्मादिकासे श्रीराम. की जे प्रत्यक्ष पाहता आढळे, म्हणजे तिने जे हे सगळं ब्रह्मांड ही सृष्टी निर्माण केली आहे, ही नामारूपाला आलेली आहे जगतामध्ये. तर ही नामारूपाला आलेली सृष्टी आपल्याला डोळ्यांनी म्हणजे ज्ञानेंद्रियांनी दिसते, परंतु विचार घेता तरी ती नाडळे. म्हणजे जर विचार केला तर जसा श्रीगुरु किंवा संत विचार करतात त्या पद्धतीने जर विचार केला तर या मायेचा बाध केला जातो. तो बाध कशा पद्धतीने करतात हे पुढे क्रमाने येणार आहे, त्यामुळे आपण जास्त विश्लेषण त्यावर करणार नाही आहे. पण कारण त्यांना अनुभव आला असतं, ते प्रत्यक्ष आपण श्रीगुरूंना काय म्हणतो, ते परब्रह्मरूप आहे असं म्हणतो आपण त्यांना. म्हणजेच काय की ते विचारांनी त्यांना अनुभव आलेला असतात म्हणून ते ब्रह्मरूप असतात. पण तुमच्या आमच्याला डोळ्यांनी दिसतात की नाही होते, पण ते तरी ब्रह्मरूप असतात. पण मग ते काय करतात की ते विचारांनी त्या मायेचा त्याग करतात, म्हणजे बाध करतात. तर अशा ब्रह्माचं स्वरूप देवांना सुद्धा कळत नाही, कारण ब्रह्मदेवही मायेच्या आवरणात आहे. आपण पाहिलंच की ब्रह्मदेव विष्णू यांची निर्मिती कोणापासून झाली आहे, तर ती या मायेपासूनच झालेली आहे. म्हणून त्यांना सुद्धा या हिची किमया समजत नाही, कारण ते सुद्धा मायेच्या आवरणात आलेले आहे. पण ही माया अतिशय नाटकी आहे असं समर्थ आपल्याला पुढच्या ओळीत सांगतात आहे. जे सर्व नाटक अंतरकळा, जाणीव स्फूर्ती निर्मळा, जयसेनी स्वानंद सोहळा, ज्ञानशक्ती श्रीराम. कारण जेव्हा आपण व्यवहारामध्ये एखादं नाटक पाहतो तर त्या नाटकाचा एखादा सूत्रधार असतो, ते चालवणारा त्याचा चालक असतो. तशी ही जी शारदा आहे ना, या जगताची सूत्रधार आहे आणि ती हे सगळं जग चालवत असते, कारण शुद्ध जाणीव हे तिचे स्वरूप आहे. त्या शारदेशिवाय मला या जगतामधलं काहीच कुठल्याच गोष्टीची जाणीव होत नाही, कारण ती शक्ती, ती ज्ञानाची, ही शारदा कशी आहे की तिच्याजवळ ज्ञानशक्ती आहे, कारण ती ब्रह्माची शक्ती आहे, म्हणजे ती ज्ञानरूप आहे. आणि तिच्या त्या ज्ञानाच्या शक्तीमुळे मला आनंदाचा अनुभव जो येतो आहे, तो त्या आनंदाचा अनुभवसुद्धा त्या शारदेमुळेच येतो. म्हणून त्याच्यानंतर समर्थ 10व्या ओवीत आपल्याला सांगतात आहे, जे मोक्षाश्रिया महामंगळा, जी 17वी जीवनकळा, जी सत्वलीळा सुशीतळा, लावण्य खाणी श्रीराम. समर्थ आपल्याला इथं सांगतात आहे की जी मोक्षश्रिया महामंगला, की मोक्षरूपी संपत्ती ही संकल्पना शारदेची आहे. कारण शारदेमुळेच आपल्याला मोक्ष मिळणार आहे. तर तो मोक्ष शारदेमुळे कसा मिळणार आहे, पुढच्या ओव्यांमध्ये ते येणारच आहे आपल्याला. कारण मोक्षरूपी संपत्ती ही सुद्धा शारदेचीच आहे. कारण शारदा जी 17वी जीवनकला, ही शारदा 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण व अंतःकरण या सर्वांना चेतना देणारी शारदा ही जणू काही 17वी कला आहे असं समर्थ आपल्याला सांगतात आहे. पुढे ते म्हणतात आहे की त्याच ओवीत 3ऱ्या चरणात म्हणतात आहे की जे सत्व लीळा सुशीतळा, लावण्य खाणे श्रीराम. ते सांगतात आहे की ईश्वर म्हणजे आपण सुरुवातीला जे बघितलं होतं की ब्रह्म, मग मूळ माया आणि नंतर गुणमाया, या गुणमायेमधून ईश्वराची निर्मिती झाली आहे. आणि ईश्वर सत्वगुणापासून निर्माण झालेला असल्यामुळे त्याच्यामध्ये रज आणि तम हे गुण नसतात, त्याच्यामुळे तो एकदम शांत असतो, त्याच्यात कशाची इतर गुणांची भेसळच नसते. म्हणून तो ईश्वर कसा आहे, तो सत्वगुणाचा आहे. म्हणून या ईश्वराच्या
सगळ्या ज्या लीला आहेत, त्यामध्ये आपण खूप रममाण होतो. गोपाळकृष्णाच्या बाललीलामध्ये आपण किती त्याचे ते लीला ऐकल्या आणि नाटकामध्ये बघितल्या तरी आपल्याला कंटाळ येत नाही. इतकं त्यात रममाण होतो. कारण त्याचं लावण्यच इतकं सुंदर आहे, की त्या श्रीकृष्णामध्ये त्याचं ते सौंदर्य त्या सत्वगुणामुळे अजूनच खुलून दिसलेलं असतं. म्हणून बघा, ईश्वराच्या कुठल्याही मूर्तीकडे बघितल्यानंतर ती प्रसन्न आणि चैतन्य रूपच आपल्याला दिसते. म्हणून ते म्हणतात आहे, की ती लावण्यखाणी आहे. म्हणजे शांतमुळे तिचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते आहे. अशी ही शारदा अव्यक्त रूपात ती व्यक्त होते शारदेच्या रूपाने. म्हणजे आणि मग ती ब्रह्मांडाचा आपल्या इच्छेने हा पसारा निर्माण करते. तर मग ही शारदानेच सगळं परमार्थशास्त्रसुद्धा तयार केलेलं असल्यामुळे कुठली गोष्ट चांगली की वाईट याचा विचार ही शारदाच करते. म्हणजे सार काय आणि असार काय याचा विचारसुद्धा निवाडा करण्यासाठी आणि हा भवसागर तळून जाण्यासाठी ही शारदाच आपल्याला मदत करते. म्हणून त्यांनी तिथे सांगितला, की जो परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार भवसिंधूचा पैल पार पाववी शब्द बळे श्रीराम. ही 12वी ओळ होती. आणि 13व्या ओवीत ते आपल्याला 13व्या-14व्या ओवीत ते आपल्याला सांगतात ते, की ऐसी बहुवेशे नटली माया शारदा एकली सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे श्रीराम. तीही वाचा अंतरी आले ते वैखरिया प्रगट केले म्हणून कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे श्रीराम. हे सांगताना ते आपल्याला सांगतात आहे, की या वाणीमध्ये ही शा वाणी म्हणजेच शारदा. शारदा ही अंतःकरणात 4 प्रकाराने कायमची आपल्याजवळ उपलब्ध आहे. वाणीचा विचार आपल्याला करायचा आहे आता. शारदा अंतःकरणात 4 प्रकाराने उपलब्ध आहे. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. तर यामधून जो शब्द बाहेर पडतो त्या वैखरीतून त्याद्वारे आपण वाणी प्रगट झाली असं म्हणतो, की आपल्या तोंडून जो शब्द बाहेर पडतो त्याला वैखरी म्हणतात. तो वाणीद्वारे आपला शब्द बाहेर पडतो. तर हा सगळ्यात पहिल्यांदी परेमध्ये असतो. परेमध्ये असताना तो परा प परामध्ये तो गुप्त रूपाने असतो आणि परावानीत आवाजाला घोष असतो. आणि जिथं आपलं मूलाधार चक्र आहे म्हणजे आपल्या बेंबीच्या तिथे, तर हे जे मूलाधार चक्र आहे तिथं जे सामान्य स्फुरण होते त्याला परावाणी म्हणतात. आणि ही ज्ञानप्रधान आहे. म्हणजे मूळ जो शब्द बाहेर पडायचा आहे त्याचं मूळ स्थान जे आहे खाली ती ते परावाणी आहे. म्हणून आपण लहान मुलं जेव्हा खूप मोठ्याने ओरडतात तर काय म्हणतो, काय रे तू बेंबीच्या देठापासून ओरडतोयस असं म्हणतो. ती परावाणी आहे. आणि त्यानंतर पश्चंती. पश्चंतीमध्ये स्पष्ट शब्द अस्पष्ट असतो आणि त्याचा आवाज त्याला नाद म्हणतात. आणि कंठातील मणिपूर चक्रात तिथं विचार अगदी स्पष्ट झालेला असतो. म्हणून मध्यमामध्ये बुद्धी असते, पश्चंतीमध्ये मन असते आणि मध्यमामध्ये बुद्धी असते. वैखरीमध्ये वैखरीमध्ये शब्दरूपाने शब्द बाहेर पडतो. त्या आवाजाला आपण शब्द म्हणतो. मुखाने त्याचा उच्चार होतो त्यालाच आपण वैखरी म्हणतो. आणि ही प्राणशक्ती आहे. म्हणजे सुरुवातीला परामध्ये ती जो ज्ञानप्रधान आहे परा, तिथं तो गुप्त रूपाने राहतो. त्यानंतर त्याला जे स्फुरण होते मग पश्चंती रूपाने मनामध्ये म्हणजे अंतःकरणात त्याचं स्फुरण होते तेव्हा तो अस्पष्ट असतो. त्यानंतर तो बुद्धीत म्हणजे मणिपूर चक्रात विचार जेव्हा स्पष्ट होतो तेव्हा तो बुद्धीमध्ये येतो आणि बुद्धीमधून स्पष्ट विचार झाल्यानंतर तो बाहेर पडतो, त्याला वैखरी म्हणतात. अशी ही शारदा परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी हे जे सगळं समजून घेतलं अशा या की ज्यामधून शब्द बाहेर पडतो या शब्दांची निर्मितीसुद्धा या शारदेमुळेच झालेली आहे. म्हणून या शारदेला अत्यंत महत्त्व आहे. लौकिक असो की अलौकिक असो शब्दांचं महत्त्व सारखंच आहे. कारण प्रेम असो की द्वेष असो, राग असो की अनुराग असो,
ग्रंथ लेखन असो, ग्रंथ वाचन असो, प्रवचन असो, कीर्तन असो, भजन असो, शब्दांशिवाय सर्वांचंच अडणार आहे. म्हणून छांदोग्य उपनिषदामध्ये वाणीची उपासना करायला सांगितलेली आहे. म्हणून 18व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात आहे, जे योगी यांचे ध्यानी, जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे श्रीराम. की योग्यांनी लावलेले जे ध्यान आहे, म्हणजे योग्यांच्या ध्यानाचा विषय, ध्यानामध्ये आपण सुरुवातीला आधी कुठलं तरी मूर्ती वगैरे ते समोर आणतात, त्याच्यावर ध्यान एकत्र त्याच्यावर ध्यान केंद्रित करतात आणि नंतर त्यांना ध्यान लागते. म्हणजे ध्यानाचा विषय मन एकाग्र होईपर्यंत तिथंसुद्धा शारदाच काम करते. त्यानंतर साधकांच्या चिंतनाचा विषय पण शारदाच आहे. आणि सिद्धांच्या अनुभवात जी सविकल्प समाधी आहे तिचंही रूप शारदाच आहे. कारण साधक जेव्हा विचार करतो तेव्हा त्यांच्या चिंतनाचा विषय, मग आपण बुद्धीमध्ये वगैरे विचार करतो ना कोणत्याही गोष्टीचा, अंतःकरणात विचार करतो, मनामध्ये तो निश्चय करतो की मला आता, तुम्ही निश्चय केला आहे की मला दासबोधाचा अभ्यास करायचा. मग हा निश्चय जेव्हा तुमचा झाला पक्का, म्हणजे तुमचं त्याच्यावर चिंतन सुरू झालं, मग हे चिंतनाचंही काम शारदाच करते की नाही, विषयाचं कुठल्याही गोष्टीचं चिंतन करताना. तसंच सिद्धांच्या अनुभवात, कारण त्यांना अनुभव येईपर्यंत सिद्धांना सुद्धा या शारदेचीच मदत घ्यावी लागते. तरच ते सिद्ध सविकल्प समाधीपर्यंत पोहोचतात. म्हणून ही शारदा मुख्य दोन प्रकारे काम करते. एक सृष्टी निर्मितीचं काम करते आणि ती जीवाला मोहात अडकवते. अशी ही शारदा भल्या भल्यांना भ्रमात अडकवते. कारण या शारदेची इतकी सगळी कामे असले तरी ती शारदा स्वतंत्रपणे काहीच करू शकत नाही. कारण ब्रह्म हे तिचे अधिष्ठान आहे, अधिष्ठानच, आणि अधिष्ठानाच्या सत्तेशिवाय कुठलंच कार्य होऊ शकत नाही, कार्य घडूच शकत नाही. अधिष्ठानाशिवाय ती काहीच करू शकत नाही, हे खरेच आहे. पण ब्रह्मसुद्धा त्या शक्तीशिवाय, मायेच्या, कारण आपण सुरुवातीलाच म्हटलं की ब्रह्माची शक्ती आहे माया, की ब्रह्माच्या शक्तीशिवाय ब्रह्मसुद्धा काहीच करू शकत नाही मायेच्या आधाराशिवाय. कारण ब्रह्म अविकारी आहे, अविनाशी आहे, म्हणून ते सुद्धा काही करू शकत नाही. म्हणजे दोघंही एकमेकांशिवाय काही करू शकत नाही. म्हणून या मायेच्या आधाराने ईश्वराजवळ जायचे, ते समजून घ्यायचे, संत श्रीगुरूजवळ जायचं, ते सगळा शास्त्र समजून घ्यायचं. मग ही माया त्या माध्यमातून आपल्याला ब्रह्मतत्वाचाच मार्ग दाखवते. आणि जसं मध्यस्थी काम करतो, की एखाद्या मुलामुलींचं लग्न असताना मध्यस्थी काम करतो, पण मध्यस्थी कुठपर्यंत हो, लग्न होईपर्यंत, त्यानंतर मध्यस्थीची भूमिका संपलेली असते, तिथं तो काहीच करत नाही. अगदी तसंच ही शारदा माया करते, की हिच्या माध्यमातून मला सगळे वेद उपनिषदांची ती जननी आहे हे सगळं समजून घ्यायचं आहे. आणि तसंच तिचा अनुभव घेईपर्यंत तिचा आधार घ्यायचा आहे. आणि सगुणाचा आधाराशिवाय मी निर्गुणापर्यंत पोहोचू शकत नाही, अशी शारदा मध्यस्थाची भूमिका आहे. मग सगुणाचा आधार अनुभव येईपर्यंत करायचं, ही तिची भूमिका मध्यस्थीची असल्यामुळे आपणही तिचा आधार घेऊयात आणि मग निर्गुणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू द्या. आणि आपणही हे नक्कीच करू शकतो, कारण आपणही त्या शारदेचाच अंश आहे. शारदेचा म्हणजे कसं, तर भगवंताने सांगितलं आहे की मी तुझा अंश आहे असं गीतेमध्ये. आणि ईश्वराची निर्मिती कोणापासून झाली आहे, शारदेपासूनच झाली आहे. म्हणजे काय, की मी तिचाच अंश असलेला मी आहे. म्हणून समर्थांनी शेवटच्या ओवीमध्ये म्हटलं आहे की म्हणून थोराहुनी थोर, जो ईश्वराचे ईश्वर, तयसी माझा नमस्कार, तदंशेशी आता श्रीराम. शेवटी समर्थ तिला वंदन करतात. आपणही त्या शारदेला तिची कृपा व्हावी म्हणून वंदन करूया, समर्थांना वंदन करूया. आणि झालेली सेवा सद्गुरूचरणी अर्पण करते. जय जय रघुवीर समर्थ. हां हां कमी झालं का? मला काय वाटलं की खूप वेळ झालं, इतक्या लवकर कसं काय संपला.
जाऊ दे.